नमस्कार. देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला. जिथे सेवा आहे तिथे स्वयंसेवक आहे अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी गौरवाद्वारे काढले. स्वयंसेवकांना सेवा, संस्कार आणि साधना या मूल्यामुळेच प्रेरणा मिळते असेही मोदींनी म्हटले. बीड येथील अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट झाला. गुढीपाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. जिलेटिन काड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटामुळे मशिदीच्या भिंतींना तडे पडली आहे. मात्र पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलिसांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राज्यातील 2 नेत्यांना लक्ष्य केले आहे. मनसेचा आज गुढीपाडव्यानिमित्ताने मेळावा आहे. या मेळाव्यावरून राऊत यांनी राज ठाकरे यांना दिवसतानाचा कडकडीचं आवाहन केलं आहे. तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अशक्य असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितलं. तसेच अजितदादांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीच राऊत यांनी केली आहे. गुढीपाडव्याचा प्रचंड उत्साह आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसून येत आहे. नागपूर, ठाणे, गिरगाव, डोंबिवली, कल्याण या शहरांमध्ये शोभायात्रा आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. दरम्यान गिरगावच्या शोभायात्रेत आदित्य ठाकरेंनी ढोलवादन केलंय. त्यांचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान ईद निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौगात-ए-मोदी या उपक्रमावरून देशात सध्या राजकीय मंतमंतांतरे आहे. असे असले तरी संगमनेरमधील मुस्लिम समाजाने या उपक्रमाचे स्वागत करत पंतप्रधान मोदींना पत्र पाठवत या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. हे पत्र सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. मंदिर वज्रलेपासाठी प्रसिद्ध असलेल्या गौरव घोडे यांच्या श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीने माहुली येथील मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या समाधीची वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेमुळे या समाधीच्या चिरांचे आयुष्य 50 वर्षांनी वाढले आहे. या उपक्रमासाठी घोडे यांनी वैयक्तिक 2 लाखांची पदरमोड केली आहे. या प्रतिष्ठानाच्या वतीने ताराबाईंच्या समाधीची महाआरती आणि विशेष पूजा करण्यात आली. साताराकरांनी पुढाकार घेऊन महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन घोडे यांनी केले आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या निमित्ताने शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे. हिंदू नववर्षाच्या शोभायात्रेत ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले. त्यांनी लोकांचे लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत. 2.5 वर्षात महायुतीने चांगलं काम केल्याने आम्ही विजयाची गुढी उभारू शकलो असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. राज्यातील कर्जमाफीबाबत अजित पवारांनी मांडलेली भूमिका हीच राज्य सरकारची असल्याचे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बोलताना व्यक्त केले. दरम्यान काशी उज्जैनच्या धर्तीवरच पंढरपुराचा विकास होणार असून पुढील 3 महिन्यात पंढरपूर कॉरिडॉरसाठी आवश्यक भूसंपादन करण्यात येणार आहे. यामध्ये जे बाधित होतील त्यांना आतापर्यंतचा सर्वाधिक मोबदला दिला जाईल असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील बार्शेत येथील सुरेश लक्ष्मण खेराडे यांनी त्यांच्या मालकीची जागा गावाकीला दिली नाही म्हणून त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर गावकीने 2 वर्षापासून सामाजिक बहिष्कार टाकला. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गावांच्या ग्रामस्थ कमिटीमधील 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माधव नेत्रालयाच्या इमारतीचे भूमिपूजन वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की आज माधव नेत्रालयाचे भूमिपूजन होत आहे. मागील काही वर्षांपासून माधव नेत्रपेढी काम करत आहे. अनेक लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम माधव नेत्रपेढीने केले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की दृष्टी हे देवाने दिलेली सर्वात मोठी गोष्ट आहे. मराठवाड्याची राजधानी असलेली छत्रपती संभाजीनगरमध्ये 1454 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले 4 मोठे उद्योग करणार आहेत. या 4 कंपन्यांसाठी ऑरेंज सिटीमध्ये भूखंड वितरित करण्यात आले आहे. या मोठ्या गुंतवणुकीतून तब्बल 2500 बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑरिक सिटीमध्ये रिलायन्स कंपनीने नुकतीच 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची घोषणा केली होती.
नाशिक बाजार समितीची शुक्रवारी झालेली सभा बेकायदेशीर आहे. नाशिक बाजार समितीत 30 वर्षांपेक्षा अधिक काळ कार्य केले आहे. समितीचे कार्य सुरू केले तेव्हा वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये होते. ते आता 25,25,00,000 रुपयांपर्यंत नेले आहेत. प्रामाणिक कार्य केल्यानेच हे शक्य झाले असून बाजार समितीच्या सध्याच्या सभापती व काही संचालकांनी केलेल्या आरोपांपैकी एक आरोप जर सिद्ध झाला तरी राजकीय संन्यास घेईल असे सांगून माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत विद्यमान सभापतींसह संचालकांना आवाहन दिले आहे. राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची सुमारे 2,169 कोटी रुपयांची लाभ रक्कम आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात 31 मार्च पूर्वी जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी दिली. जुन्या वादाला परत तोंड फुटले आणि एक जीव कायमचा हरवला. वाद केवळ रस्त्याचा होता आणि या वादातून पाठलाग करत कुऱ्हाडीने सपासप वार करण्यात आले आहे. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना भद्रावती शहरातील भंगाराम वार्डात घडली. अमर कुडमेथे असे मृताचे नाव असून यात गंभीर जखमी झालेल्या मोठ्या भावाचे नाव रोशन कुडमेथे आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तर 5 जण आरोपी फरार आहेत. सध्या चंद्रपूर पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. मुलाची हत्या करणाऱ्या मारेकराला संपवून पित्याने 2 वर्षांनंतर बदला घेतला. ही घटना शनिवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान आर्णी येथे घडली. ओम गजानन बुटले असे मृतकाचे नाव आहे. 2 वर्षांपूर्वी दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीत क्षुल्लक कारणावरून अजय अवधूत तिगलवाड कोळवण या युवकाचा खून झाला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी ओम बुटले याला अटक केली होती. ओम जमानतीवर बाहेर होता. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे एका हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. ही घटना राजस्थानमधील पाली येथे घडली आहे. हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार राज्यपाल हरिभाऊ बागडे हे हेलिकॉप्टरमधून प्रवासाला निघाले होते. हे हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना त्यातून धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच तात्काळ हेलिकॉप्टर खाली उतरण्यात आले. यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय. उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे काही दिवसांपूर्वी पत्नीने प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या तुरुंगात आहे. या दरम्यान एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने तुरुंगात असलेल्या या आरोपी महिलेबरोबर गणवेशातील पोलीस निरीक्षक नाचतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. AI वापरून तयार केलेला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर या प्रकरणी मेरठ पोलिसांनी या इंस्टाग्राम वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. अमेरिकेतील शेकडो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे FA व्हिसा रद्द केल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या विद्यार्थ्यांना स्वतःहून देश सोडण्याचे निर्देश देणारे ईमेल पाठवले आहे. या ईमेलमुळे विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. कॅम्पस ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करून सुरू केलेली ही कारवाई आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षाही अधिक कडक करण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी येणारी आव्हाने सर्वांसमोर मांडण्यासाठी रेडिट हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मोठे व्यासपीठ बनले आहे. अशात आता एका कर्मचाऱ्याने अलीकडेच त्यांच्या सहकार्याला ओव्हरटाईम न केल्यामुळे कसे कामावरून काढले याबद्दलची घटना शेअर केली आहे. या कर्मचाऱ्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की कंपनीने बजेटची समस्या असल्याचे सांगत ओव्हरटाईम काम करण्यास नकार दिला. त्यामुळे एका सहकार्याला राजीनामा देण्यास सांगितले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या त्यांच्या ताफ्यातील एका लक्झरी लिमोझिन कारमध्ये मॉस्को येथे भीषण स्फोट झाल्याचा प्रकार समोर आलाय. द सनने या संबंधीचे वृत्त दिले आहे. या घटनेमुळे पुतिन यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच पुतिन यांच्या जीविताला रशियाच्या राजधानीतही धोका असल्याचे समोर आले आहे. म्यानमारमधील 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपातील बळींची संख्या 1,644 हून अधिक झाली आहे. भूकंपानंतर कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोकांचा मृत्यू झाला असून मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विजय वर्माने रिलेशनशिप संबंधित केलेले वक्तव्य सध्या खूप चर्चेत आलं आहे. अभिनेत्याने रिलेशनशिपची तुलना आईस्क्रीमशी केली आहे. विजय वर्मा म्हणाला, जर तुम्ही रिलेशनशिपचा आईस्क्रीम प्रमाणे आस्वाद घेतला तर तुम्ही नेहमीच आनंदी राहाल. त्यामध्ये तुम्हाला कोणताही फ्लेवर मिळो तो स्वीकार करा आणि पुढे चला. याच वक्तव्यामुळे विजय सध्या चर्चेत आला आहे.
जवळपास 1.5 वर्षांनी बॉलिवूडचा भाईजान सिकंदर सिनेमाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालाय। यामुळे सर्व चाहत्यांच्या मनात या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता होती। मात्र सिकंदर सिनेमा प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे। सलमान खानचा सिनेमा ऑनलाईन लीक झालाय। थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच सिकंदर लीक झाल्याने या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे। शिव ठाकरे हा चल भावा सिटीत या रिएलिटी शो मध्ये आलाय। झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर चल भावा सिटीत या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केलाय। यामध्ये शिव ठाकरे स्पर्धकांना टास्क देताना दिसतोय। स्पर्धकांना वेगवेगळ्या जॉबच्या ठिकाणी जाऊन ते काम शिकायचं आहे। मात्र यामध्ये ट्विस्ट असा आहे की या स्पर्धकांना एकमेकांविरुद्ध हा टास्क खेळायचा आहे। लाफ्टर शेफच्या पहिल्या सीझन पासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे सुदेश लहरी यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालंय। ही आनंदाची बातमी सुदेश लहरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर केली आहे। IPL स्पर्धेची 5 जेतेपद नावावर असणाऱ्या मुंबई इंडियन्सची संघाची नव्या हंगामाची सुरुवात चांगली झालेली नाही। चेन्नई सुपर किंग्स पाठोपाठ गुजरात टायटन्स विरुद्ध त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय। षटकांची गती राखता न आल्याने कर्णधार हार्दिक पंड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। IPLच्या व्यस्त वेळापत्रकादरम्यान मोठे मन दाखवत गिलने हॉस्पिटलला लाखोंची देणगी दिली आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने मोहालीच्या सिव्हिल हॉस्पिटलला सुमारे 35 लाख रुपयांची वैद्यकीय उपकरणे दान केली आहेत। गिलच्या या उपक्रमाबद्दल रुग्णालयाने कृतज्ञता व्यक्त केली असून यामुळे रुग्णांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे सांगितलंय। Google Pixel 9a ची विक्री भारतात फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल। भारतात हा फोन 16 एप्रिल 2025 पासून विकला जाईल। विशेष म्हणजे इतर अनेक देशांमध्ये देखील हा फोन 10 एप्रिल पासून खरेदीसाठी उपलब्ध होईल। जपानमधील शिकाओई नावाच्या एका बर्फाळ शहरात एक खास प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। या प्रकल्पात गायीच्या शेणापासून ऊर्जा निर्मिती केली जात आहे। शिकाओई शहर दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे। या शहरात दरवर्षी 20 दशलक्ष टनपेक्षा जास्त गायीचे शेण जमा होते। हे शेण वाया जाऊ न देता त्यातून हायड्रोजन नावाचा वायू तयार केला जातो। हा वायू इंधन म्हणून वापरला जातो। दक्षिण कोरियात मूल दत्तक घेण्याच्या पद्धतीचा तपास करणाऱ्या तपास पथकाने जेव्हा तपास सुरू केला तेव्हा समोर आलेल्या गोष्टी पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला। मुलांना दत्तक घेण्यासाठी परदेशात पाठवण्यात देशाच्या यंत्रणांनी कमालीची घाई केल्याचे निदर्शनास आले। तसेच त्यांच्या आरोग्याची आणि मानवी हक्कांचीही काळजी घेतली नाही। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।